type of cells means how, like epidermis, it is outermost layer, it is single layer, and it is made up of which type of cells beta? How the cells are flattened and tubular. काय दिलेलं आहे वरती? flattened and tubular cells are there. हे लक्षात आलं? flattened and tubular cells. दुसरं इथे काय बेटा? it is how, it is protective. कशी घेतली? outermost layer आहे, so it is how, it is protective. ठीक आहे. नेक्स्ट लेअर कोणती घेतली आहे? एंडोथिशम. एंडोथिशम मध्ये काहीतरी स्पेशल आहे. हाऊ द सेल्स आर. सेल्स कसे एंडोथिशमचे? इलॉंगेटेड, रेडियली इलॉंगेटेड. कसे असतात बेटा ते? रेडियली इलॉंगेटेड, बट दे आर हॅव्हिंग विच थिकनेस? फायब्रस थिकनेस. हे तुम्हाला फक्त एंडोथिशमच्या सेल्स मध्ये सापडेल. ओके, सो एंडोथिशम. नेक्स्ट व्हॉट दे आर सेइंग बेटा? मिडल लेयर. हाऊ मेनी मिडल लेयर्स आर देयर? 1 to 2. 1 to 2 है. And very important, how the cells are. They are very thin walled, है ना? Thin walled cells है, which disintegrate in mature anther. What is the meaning of disintegrate? Disappear, बराबर है. Write down disintegrate means disappear होईल. और dehiscence होता. Disappear घेतला तरी चालेल. Write down. Disintegrate means they disintegrate. Okay. Then next one. आणि ते पण कुठल्या ह्याच्यामध्ये? कुठल्या अँथरमध्ये? मॅच्युअर. हे मी सांगते तुम्हाला का मॅच्युअर अँथरमध्ये मिडल लेयर्स जे ते डिसइंटिग्रेट होतील असं. ठीक आहे, ते एक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट इट इज इनरमोस्ट लेअर. कोणती येते बेटा इनरमोस्ट लेअर? टेप्टम. टेप्टमला मी स्टार केलेलं आहे बिकॉज बेटा इन टेप्टम दे आस्क व्हॉट मीन्स आउट ऑफ दिस है ना, विच वन इज द न्यूट्रिटिव्ह लेअर? कुठली न्यूट्रिटिव्ह लेअर आहे? इट इज टेप्टम. व्हॉट इज द मिनिंग ऑफ न्यूट्रिटिव्ह? न्यूट्रिशन टू हुम? कुणाला? डेव्हलपिंग मायक्रोस्पोर्स. बेटा सिंपल आहे. आतमध्ये कोण आहे? हे जे ना टेप्टम. टेप्टम कुठे आहे? जी मायक्रोस्पोरेंजियम आपण घेतोय ना बाळा, मायक्रोस्पोरेंजियम. आतमध्ये मायक्रोस्पोरेंजियम आहे आणि मायक्रोस्पोरेंजियमला लागून लगेच कोण आहे बेटा? टेप्टम आहे. सो म्हणून जे आता टेप्टम काय करतात बेटा? इट इज इनरमोस्ट लेअर अँड इमिजिएटली एन्क्लोजेस विच टिश्यू? दॅट इज स्पोरोजिनस टिश्यू. ही लाईन लक्षात आली आहे की नाही लक्षात आली? बरोबर. आतमध्ये कोण आहे? दॅट इज मायक्रोस्पोरेंजियम. मायक्रोस्पोरेंजियमला लागून लगेच कुठली लेअर आहे बेटा? त्या 4 लेयर्स पैकी टेप्टम आहे. बरोबर. आणि मायक्रोस्पोरेंजियमच्या मध्ये तर काय फॉर्म होणार आहे नंतर? मायक्रोस्पोर्स. छोटे छोटे पिल्लू असतात, मग त्यांना काय द्यायचं असतं बेटा? न्यूट्रिशन, नरिशमेंट. सो हु इज प्रोव्हाइडिंग न्यूट्रिशन? टेप्टम इज प्रोव्हाइडिंग न्यूट्रिशन टू हुम? द डेव्हलपिंग हुम बेटा? पॉलन ग्रेन्स और मायक्रोस्पोर्स. परत एकदा सांगते काय असतं, लक्षात आलंय? हे बघा, आता इथे ना मी 2 कलर्स घेते. हे असं घेतलंय आणि अजून एक आहे ना असं करतात. पिंक कलर आहे ना बेटा, म्हणजे ही काय झाली आहे? मायक्रोस्पोरेंजियम. ठीक आहे. आणि जी ब्ल्यू कलर आहे इट मीन्स ही कोण झाली आहे बेटा? ब्ल्यू कलर टेप्टम आहे ना. ब्ल्यू कलर म्हणजे कोण झाले बेटा? टेप्टम आहे. मग ब्ल्यू कलरची टेप्टम कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली आहे? मायक्रोस्पोरेंजियमच्या कॉन्टॅक्ट. ती एक सॅक आहे आणि हिच्या आतमध्ये काय फॉर्म होणार आहे? मायक्रोस्पोर्स. मायक्रोस्पोर्स म्हणजे डॉटर सेल्स, छोटे छोटे. त्या डॉटर सेल्स छोटे छोट्यांना काय पाहिजे असते बेटा? नर्स सेल्स. न्यूट्रिशन पाहिजे असते. मी बोलताना आता काय बोलून गेली? नर्स सेल्स. का माहिती आहे बेटा? बिकॉज आता आपण हे तर प्लांट्सचं घेतोय. प्लांट्स मध्ये अँथरचं स्ट्रक्चर स्टडी करतोय. सेम ज्यावेळेस आपण ना when we will study the human reproduction and in human reproduction when we will study the formation of male gametes. बघा इथे पण आपण मेलच घेतोय. मेल रिप्रोडक्टिव्ह आहे ना मायक्रोस्पोर्स. अँड इन टेस्टिकल्स है ना, इन देअर वी विल स्टडी व्हॉट द फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट्स. सो तिथे पण जिथे नर्स सेल्स असतात, इथे पण कोण आहे बेटा? नर्स सेल्स आहे. सो व्हॉट आर नर्स सेल्स? नर्स आठवलं? हा, हॉस्पिटल्समध्ये पण एक छोटासा जेव्हा बेबीची डिलिव्हरी होते तर सगळ्यात पहिले मदरच्या आधी कोण घेते हातात? नर्स घेते, कारण डिलिव्हरी झाली असते. राईट. सो नर्स घेते. कारण वाय बेटा? बिकॉज नर्स जे येतात ते लगेच ते हॉस्पिटलमध्ये असतात, त्याचं बरेचसे मेजरमेंट्स करणं, सगळं पटकन क्लीन करणं, सो मेनी थिंग्स आर. सो तसं एक लक्षात ठेवायचं. सो 2 थिंग्स हिअर ऑल्सो. नरिशमेंट कोण प्रोव्हाइड करताय बेटा? द टेप्टम. सगळ्यात आतमध्ये जी लेअर आहे ती कोण आहे? टेप्टम आहे. टेप्टम ब्ल्यू कलरची. तिच्या आतमध्ये कोण आहे? दॅट इज मायक्रोस्पोरेंजियम. त्या सॅकच्या आतमध्ये कोण आहे? टिश्यू. त्याच्यापासून काय फॉर्म होईल? द स्पोर्स फॉर्म होते. आणि स्पोर्सला काय द्यायचंय? नरिशमेंट. नरिशमेंट जे देतात ती कोण आहे? न्यूट्रिटिव्ह. सो मेनी टाइम्स आस्क्ड क्वेश्चन. एवढं लक्षात आलंय बेटा? न्यूट्रिशन वाला कोण आहे? प्रोव्हाइड्स नरिशमेंट टू होम? डेव्हलपिंग पॉलन ग्रेन्स. वाय पॉलन ग्रेन्स? बिकॉज पॉलन ग्रेन्स मध्ये कोण आहे? मेल गॅमेट्स आहे. मायक्रोस्पोर्स म्हणजेच पॉलन ग्रेन्स बेटा. मायक्रोस्पोर्स मीन्स व्हॉट? पॉलन ग्रेन्स. ओके, तसं. बट अगेन इम्पॉर्टंट पॉइंट. व्हॉट इज द इम्पॉर्टंट पॉइंट? येस, तुम्ही हे जरा नीट बघा. मी काही सेल्स मध्ये एकच न्यूक्लियस, 1 डॉट टाकलाय आणि काही सेल्स मध्ये 2 डॉट टाकले है ना. इट मीन्स डॉट, इट मीन्स हे न्यूक्लियस. मला हे असं दाखवायचंय. हा सेल मी एक असा ड्रॉ केला सेल, हा एकच घेतला म्हणजे हा सेल ही काय झालं? सिंगल युनिन्यूक्लियर. असं टाकलं तर काय झालं? बाय न्यूक्लियर.
सो द सेल्स मे बी युनिन्यूक्लिएट और बाय न्यूक्लिएट. एवढं लक्षात आलंय. काही सेल्स मध्ये युनिन्यूक्लिएट आहे, काही सेल्स कसे आहेत बाय न्यूक्लिएट आहेत. एवढं लक्षात आलंय. सो हे सगळी स्टोरी कुणाची होती बेटा, 4 जे लेयर्स आहेत त्यांची आहे. एनसीईआरटी काय सांगते किंवा बोर्ड्स मध्ये काय डिफरन्स. अकॉर्डिंग टू बोर्ड्स ओनली द आउटर मोस्ट लेयर एपिडर्मिस इट इज प्रोटेक्टिव्ह. ठीक आहे. Whereas according to NCERT, all these 3 layers, outer 3 layers except inner one, all these 3 layers they are protective. Of course, हे तिघेचे तिघे लेयर्स काय प्रोटेक्शन देतात. कुणाला प्रोटेक्शन देतात. आतमध्ये कोण फॉर्म होणार आहे, हा मायक्रोस्पोर्स फॉर्म होणार आहे, पॉलन ग्रेन्स फॉर्म होणार. बरोबर. का पॉलन ग्रेन्सला एवढं प्रोटेक्शन द्यायचं बेटा, कारण ते रिप्रोडक्शन करणार आहे. बरोबर. जर रिप्रोडक्शन नाही झालं, जर गॅमेट्स जिवंत नसतील तर रिप्रोडक्शन होणार. रिप्रोडक्शन नसेल तर कंटिन्युटी ऑफ स्पीशीज नसेल. आलं बाळांना लक्षात. सो दॅट इज वाय इट इज नेसेसरी टू प्रोटेक्ट द मेल अँड फिमेल गॅमेट्स. ओके. सो व्हेरी इझी. ऑल दीज 3 लेयर्स दे आर प्रोटेक्टिव्ह. ठीक आहे. अँड द इनर मोस्ट लेयर इट इज गिव्हिंग व्हॉट न्यूट्रिशन. इट इज न्यूट्रिटिव्ह. व्हेरी इझी. एवढं लक्षात आलंय बेटा. आता पुढची गोष्ट लिसन. आता हे तर आपण घेतलंय की कोण आहे बेटा, दिस इज हेवाला, जसं आता मायक्रोस्पोरेंजियम वगैरे वगैरे ही गोष्ट झाली. ओके. नाव दे आर सेइंग व्हॉट बेटा, की आता जर तुम्ही बघितलं की मी मगाशी म्हटले ना, हे किती कॉर्नर्स वाटतात, 1 2 3 आणि 4. 4 कॉर्नर्स और 4 साइडेड है ना, म्हणजे टेट्रागोनल. कोण आहे बेटा, इट इज टेट्रागोनल. हू द एंथर. दिस इज विच सेक्शन, ट्रान्सवर्स की लॉन्गिट्युडनल आहे. इट इज ट्रान्सवर्स. त्याला पण काय घेतलंय, ट्रान्सवर्स. बर. हा वाला कोण आहे, एक लोब आहे. हा वाला काय, एक लोब आहे. ठीक आहे. सो इट इज व्हॉट डायथिकस और बायलोब. आता पुन्हा एकदा तुमच्या लक्षात आहे का, मी स्टार्टिंगलाच बोलले होते, एक वर्ड मी युज केला होता. तर त्याच्यामध्ये मला एकदा एक सांगा बेटा, तुमच्या आता आठवतंय की नाही ते सांगा, की वेदर ऑल द प्लांट्स, वेदर ऑल द एन्थर्स आर डायथिकस और जनरली द एन्थर्स आर डायथिकस. हे सांगितलं. जनरली वर्ड युज केला होता मी. व्हेरी गुड. केला होता. ठीक आहे, केला होता. जनरली दी एन्थर्स आर बायलोब्ड बेटा. याचा अर्थ काय, की युनिलोट ज्याला आपण मोनोथिकस बोलतो, तर मोनोथिकस पण एन्थर असतात है ना. आपण तो जो घेतो ना बेटा, हा वाला कोण आहे, हा चायनारोस हिबिस्कस, त्याच्यामध्ये पण जे मल्टिपल एन्थर्स आहे ना, ते मोनोथिकस आहे. न्यू सिलेबस मध्ये आता येणार. इट इज मोनोथिकस. एवढंच. ठीक आहे. ऑल द एन्थर्स आर नॉट काय बेटा बायलोट. युनिलोट ज्याला आपण काय बोलतोय मोनोथिकस. बायलोट असेल तर काय वर्ड घेतोय, डायथिकस. सिंगल लोब असेल तर कोण, मोनोथिकस. मोनोथिकस पण असतात, पण कमी असतात. जनरली कोण असतात, डायथिकस और बायलोट असतं. एवढं लक्षात आलं. अनदर थिंग, इन ईच लोब हाऊ मेनी सॅक्स आर प्रेझेंट. 2 आर देअर. 2 स्पोरॅन्जियम आर जिया आर प्रेझेंट. बरोबर. एका लोब मध्ये किती स्पोरॅन्जिया आहेत बेटा, 2 आहे. बरोबर. सो ईच लोब इट इज बाय स्पोरॅन्जियम. बट 2 जर लोब घेतले तर किती स्पोरॅन्जियम आहे, 4 आहे. सो इट इज व्हॉट टेट्रास्पोरॅन्जिएट. त्याला काय बोलायचंय, टेट्रास्पोरॅन्जिएट. कोण, एन्थर. टेट्रा मीन्स 4, स्पोरॅन्जियम मीन्स सॅक. ही एक सॅक, ही एक सॅक, ही एक सॅक, ही एक सॅक. किती झाले, 4 झाले. एवढं लक्षात आलंय बाळांना. ओके. हे स्ट्रक्चर आपण कसलं घेतलंय, हे अख्खं दिस इज एन्थर. ठीक आहे. दिस इज विथ एन्थर. हे सगळ्याच्या सगळं तुम्हाला लर्न करायचं आहे. ओके. आता अजून एक गोष्ट सांगून देते. आपण हे बोललो ना आता, हे बघ बेटा, ह्या दोघांमध्ये हे जे अँथर्स तुम्ही घेतात आहे, हा कोणता मॅच्युअर वाटतोय, ऊपर का की नीचे का, नीचे. ठीक आहे. आता लक्षात घ्या मी का होते मॅच्युअर. मॅच्युअर म्हणजे कसं असतं, की ज्यावेळेस गॅमेट्स फॉर्म होतात, कॅपेबल ऑफ रिप्रोडक्शन. सिम्पल. मॅच्युअर म्हणजे काय, कॅपेबल ऑफ रिप्रोडक्शन. बरोबर. आणि रिप्रोडक्शन कधी होईल बेटा, ज्यावेळेस त्यांच्यामध्ये गॅमेट्स फॉर्म होतात. व्हेरी इझी. रिप्रोडक्शन कधी होते, जेव्हा त्यांच्यामध्ये गॅमेट्स फॉर्म होतात. Now when you see this wala anther, है ना, in this anther and in this anther, what is the difference you can see? खूप सारे डिफरन्स असतात. व्हेरी गुड. हा, ही येल्लो हो गया. कुठली गोष्ट येल्लो झाली, इट मीन्स ते काय झालंय बेटा, याच्यामध्ये प्लांट्स मध्ये ते मॅच्युअर झालंय. अजून हा, पॉलन सॅक्स, मायक्रोस्पोरेंजियम. व्हेरी गुड. और हा बरोबर तिने पॉईंट घेतला. अजून बोला. ओपन झालाय म्हणजे बस्ट झाली. पण बस्ट कुठून झाली, शॅलो ग्रो की डीप, शॅलो ग्रो कडून. ओके. अजून काय दिसतं, अच्छा लेगा वो भी हो गया. अजून लेसन, बरोबर बोलले तुम्ही. लेसन, हा जो आहे ना बेटा, दिस इज इमॅच्युअर एन्थर.
की याच्यामध्ये ना ही आउटर मोस्ट इपिडर्मिस दिसते तुम्हाला, राईट? तसेच याच्या आतमध्ये कोण आहे बेटा? एंडोथिशियम. तसंच कोण असणार आहे? मिडल लेयर्स आहे. आणि ही वाली लेअर कोण आहे? टेप्टम आहे. आणि हे कोण असणार आहे आतमध्ये? स्पोरोजिनस टिश्यू. बेटा हे टिश्यू कोण असेल बेटा? हे एवढं येस. एव्हरीवेअर कुठला टिश्यू असतं? पॅरेंकायमा. जेव्हा कुठलं नाव नाही सुचत कुठे काय टाकायचं? पॅरेंकायमा. ठीक आहे, तेच आहे. आता दुसरी गोष्ट काय होतं की हा जो स्पोरोजिनस टिश्यू आहे याच्यामध्ये आता काय, आता बघा बेटा मी काय सांगते, जेव्हा या सॅक मध्ये पिशवी सॅक मध्ये स्पोरोजिनस टिश्यू असेल, यू विल कॉल इट ॲज स्पोरॅन्जियम. व्हॉट बेटा? स्पोरॅन्जियम. ठीक आहे. आफ्टर दॅट दे आर सेइंग व्हॉट, की स्पोरोजिनस टिश्यू मध्ये मिओसिस झाली फायनल वाला, आणि ते काय फॉर्म होतात? मायक्रोस्पोर्स फॉर्म होतात. ठीक आहे. मायक्रोस्पोर्स जेव्हा फॉर्म होतात ना बेटा, मायक्रोस्पोर्स म्हणजेच मी काय बोलली होती बेटा? पॉलन ग्रेन्स. मायक्रोस्पोर्स म्हणजेच कोण बेटा? पॉलन ग्रेन्स. मग ज्या वेळेस या सॅक मध्ये पॉलन ग्रेन्स किंवा मायक्रोस्पोर्स फॉर्म होतात, ऍट दॅट टाइम यू विल कॉल दिस स्पोरॅन्जियम ॲज अ व्हॉट बेटा? पॉलन सॅक. चला परत एकदा सांगा काय डिफरन्स सांगितलाय स्पोरॅन्जियम आणि पॉलन सॅक मध्ये. पहिले कोण असते ती? स्पोरॅन्जियम. नंतर काय बनते? इट बिकम्स पॉलन सॅक. बरोबर बेटा? लक्षात आलं की नाही आलं? काय सांगितलं सांगा परत एकदा. अनुष्का तिकडे आहे. रितू बोल बाळा, काय बोलले आता मी? आधी कोण असते ती बेटा? आधी मायक्रोस्पोर्स असतात है ना, आणि त्यानंतर मग तिथे काय फॉर्म होतात? सॉरी, आधी मायक्रोस्पोरॅन्जियम आहे आणि नंतर मग तिच्यामध्ये काय फॉर्म होतात? हा, मायक्रोस्पोर्स फॉर्म होतात. मग ते फॉर्म झाले. मायक्रोस्पोर म्हणजे कोण? पॉलन ग्रेन्स. बरोबर? जोपर्यंत मिओसिस होत नाही तोपर्यंत काय असणार आहे ती सॅक? हा, लक्षात. जोपर्यंत मिओसिस होत नाही ना, इथे पॉलन ग्रेन्स फॉर्म होत नाही तोपर्यंत तुम्ही काय बोलणार तिला? स्पोरॅन्जियम. एकदा का त्या स्पोरॅन्जियम मध्ये म्हणजे ते मॅच्युअर झाल्यावरच पॉलन ग्रेन्स फॉर्म होते, मग त्यावेळेस तुम्ही तिला काय बोलणार? पॉलन सॅक बोलणार. एवढं लक्षात आलंय? मग मी जर असं बोलले की स्पोरॅन्जियम गेट्स कन्व्हर्टेड इन टू पॉलन सॅक, इज दिस लाईन करेक्ट? येस, बरोबर. आधी जे इमॅच्युअर असते तेव्हा मायक्रोस्पोरॅन्जियम, मॅच्युअर झाल्यावर कोण? पॉलन सॅक. एवढं लक्षात आलंय बाळांनो? ओके. ते आता होतं कसं माहितीये का की पॉलन ग्रेन्स तर आतमध्ये येते. इमॅजिन करा, व्हेरी इझी. पॉलन ग्रेन्स आत आहे. पॉलन ग्रेन्स मध्ये मेल गॅमेट आहे. पॉलन ग्रेन्स मध्ये मेल गॅमेट आहे. मग आपल्याला पॉलिनेशनसाठी पॉलन ग्रेन्सला काय करावं लागेल? याच्यातच ठेवायचं की बाहेर काढावं लागणार? बाहेर. सो दॅट इज वाय दे आर सेइंग व्हॉट यू नो, की हा इमॅच्युअर आहे आणि हा काय होता? मॅच्युअर. तुम्ही बेटा हे शेप बघा, हे सगळे कोण आहे? पॉलन ग्रेन्स. एक 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 असा सेपरेट झालेला, एक 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 काय सेपरेट झालेला पॉलन ग्रेन आहे. बरोबर? आता होतं कसं माहितीये का की ज्यावेळेस याच्या आतमध्ये पॉलन ग्रेन्स खूप सारे बनतात ना, आता याला तर रप्चर करायचं, पण रप्चर कुठलीही गोष्ट तुम्ही कधी असं हे बघितलं, आपल्याकडे ग्राउंडनट असतो. ग्राउंडनट माहितीये ते शेंगा असतात, ग्राउंडनटच्या शेंगा. बेटा जेव्हा त्या ओल्या असतात तेव्हा त्यांच्या माउथ कडून असं डेहिसेन्स होत नाही, ओपन नाही होत. जेव्हा ते ड्राय होतात, लक्षात आली ना ते शेंग, तर त्यावेळेस तिथून काय होतं? ते ओपन होतात त्यांच्या माउथ कडून. फोडल्या शेंगा कधी? है ना, तसं नाही. ग्राउंडनट माहिती आहे? ग्राउंडनटचे शेंग असते. ग्राउंडनट मतलब वो नाही, नट्स नाही बोलली मैं पुन्हा. शेंगा संपत येतात, क्या होतं असतो? फ्रुट्स. लक्षात आलं ते वाला. तर ज्यावेळेस ते ड्राय झालं असतं तेव्हा ते इझी असतं फोडायला, पण ज्यावेळेस ते झाडाला अशा ओल्या ओल्या शेंगा असतात तर ते फुटत नाही लवकर. सेम आहे ना बेटा, याला आपल्याला ड्राय करावं लागेल तेव्हा हा काय होईल बेटा? दॅट इज बर्स्ट. आता सिम्पल थिंग आहे की हे बोलतात की ज्यावेळेस याला मॅच्युअर करायचं ना, ऍट दॅट टाइम इथले जे लेयर्स असतात, मिडल लेयर्स, इथे कोण आहे बेटा? मिडल लेयर्स है ना, इथे मिडल लेयर्स आहेत त्या, किंवा अजून जे आहेत हा जो टिश्यू आहे, तर हे लोक काय होतात? डिसइंटिग्रेट होईल. आपल्याला मेन काय करायचं? ही पॉलन सॅक आणि ही पॉलन सॅक हिला फ्यूज करायचं. या पॉलन सॅकला मॅच्युअर झाल्यावर काय करायचं? फ्यूज करायचं. फ्यूज कधी होईल? जेव्हा मधला टिश्यू काय होईल? डिसइंटिग्रेट. काय होणार आहे? मधला टिश्यू डिसइंटिग्रेट. डिसइंटिग्रेट म्हणजे गायब होतो. मग त्यावेळेस ही सॅक आणि ही सॅक इथे काय झालं बेटा? फ्यूज झाले. बरोबर. अँड आफ्टर दॅट यू कॅन सी बेटा की इथून जे येतं ह्या साईड, ह्या लोबचं हे घेतलेलं आहे, ह्या लोब मध्ये हे वाले घेतलेलं आहे, इथून काय होणार आहे? इट विल डेहिसेंट. डेहिसेन्स म्हणजे काय असतं? रप्चर. डेहिसेन्स मीन्स रप्चर. इकडून रप्चर होणार आहे. ओके. आता पुढची गोष्ट, रप्चर झाल्यानंतर हे पॉलन ग्रेन्स काय होतात? रिलीज होतात, ते बाहेर पडतात. एअर येईल आणि त्या पॉलन ग्रेन्सला घेऊन जाईल. ठीक आहे. आता मला फक्त एकच गोष्ट सांगायची जे माझ्या मनात केव्हाच येत होतं या डायग्रामवर. बेटा तुम्हाला माहित आहे का की ही मदर सेल आहे. हा, आता नीट लक्षात आहे मी काय सांग. दिस इज ऍक्च्युअली द MMC. म्हणजे कोण आहे बेटा? मायक्रोस्पोर मेगा मदर सेल. हा, मायक्रोस्पोर मदर सेल आहे.
ठीक आहे, इट इज डिप्लॉइड. बेटा एका मदर कडून मिओसिस नंतर किती सन तयार होते. आता मी वर्ड बघा, मी सन मुद्दामून बोलते कारण मेल गॅमेट्स, ठीक आहे. पण आहे ना, होतं काय माहितीये का, की हे जे 4 सेल्स जे तयार होतात ना, 1 2 3 4, हे असे सेपरेट सेपरेट कधीच नसतात. खूप इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे. हाऊ दे आर दीज 4, जेव्हा स्टार्टिंगला हिच्यापासून जे 4 सन येतील ना बेटा मदर कडून, सो दे आर अटॅच. बघा हा एक आहे, हा एक आहे, असे अटॅच आहे. इकडे एक आणि इकडे 4 असे अटॅच असतात. केले इमॅजिन मी काय करत म्हणते है ना. तर कसं आहे, माझ्याकडे आता हे नाही, हे बघा याच्याकडे जी आहे ही लाईन, हे मेगा स्पोर्स आहेत. मेगा नाही, काय आहेत बेटा, मायक्रोस्पोर्स आहे. किती आहेत हे, 4 आहेत. सपोज हे कसे असतात, 1 2 3 4. तर हे आता एका लाईन मध्ये असे नसतात. तर हे सन कसे असतात, हे 2 आणि हे 2. फक्त एवढंच बघा, एवढचं नका बघू. हा, याला काय बोलायचं, टेट्रॅड. फार इम्पॉर्टंट आहे हे. काय बेटा, टेट्रॅड. सो फर्स्ट दीज 4 ब्रदर्स, am I right? Yes. First, these 4 brothers, when they are newly formed, they are attached like this. You will call it as what beta? Tetrad. ठीक आहे. उद्याकडे ज्यावेळेस मी फिमेल गॅमेट्सची रिलेटेड सांगेल है ना, त्यावेळेस मेगास्पोर मदर सेल असेल, मग तिच्या 4 काय येतील, डॉटर्स. तिच्या मुली येतील, दॅट इज डॉटर्स. आणि हे 4 एक दुसऱ्याच्या काय, सिस्टर्स. पण त्या सिस्टर्स दे विल बी लाईक दिस. काय बोलले हे, लिनियर, एकावर एक असे. त्यांची अरेंजमेंट कशी, लिनियर. पण जे 4 जे ब्रदर्स फॉर्म झाले, दे आर इन टेट्रॅड लाईक दिस. 2 असे टेट्रॅड. एवढं लक्षात आलं, ठीक आहे. आता अजून मी बस आता सध्या एवढंच, उद्या सांगते मग बाकीचा. आणि अजून एक गोष्ट तरी सांगून देत आहे. हे बघा, बायोच्या लेक्चरला खूप चांगली झोप येते. ही झोपली आहे. बरं, अजून एक गोष्ट ना बेटा, ह्या मदर सेलचे ना, आता सांगून देत आहे, ह्या मदर सेलचे जे 4 सन आहेत ना, 4च्या 4 जिवंत राहतात. एवढं लक्षात घ्या. पुढचे काही कॅल्क्युलेशन्स आहेत त्याला लागते. काय बोलले बेटा मी, एका मदरचे जे 4 जे सन आहे, ते 4च्या 4 जिवंत राहतील आणि 4च्या 4 रिप्रोड्यूस करतील. पण प्रॉब्लेम काय होतोय, जेव्हा ती मेगास्पोर मदर सेल असेल ना, तिच्या जे 4 डॉटर्स आहेत, त्याच्यामधल्या 3 जे येतात त्या डाय होतील बाळा, डिसइंटिग्रेट होतील आणि एकच डॉटर राहणार आहे. असं होतं. ठीक आहे. पुढे आपल्याला जे ते कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत रिप्रोडक्शनसाठी, मग त्यावेळेस किती मिओसिस, किती मायटॉसिस, किती सीड्स आहेत, हे सगळं येणार आहे तिथे. हे काचा आन्सर पण हे उद्याच्या याच्यात मिळेल आपल्याला. ओके, तर तसं 3 काय झाले बेटा, 3 डिसइंटिग्रेट आणि एकच जे ते जिवंत राहते. एवढं लक्षात घ्या. मग मला एक सांगा बेटा आत्ताच, की एका जी 1 मेगास्पोर मदर सेल असेल, तर तिच्याकडून किती मेगास्पोर्स तुम्हाला मिळत आहे फायनली, जे रिप्रोड्यूस करतील, ओनली 1. 4 मधल्या 3 केल्या, किती उरतात, एकच उरत आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला नको, आता नको सांगायला. आणि एका इकडून मायक्रोस्पोर मदर सेल कडून किती मिळतात आहे, 4 सन्स मिळतात आहे. मग आता तरी सांगू का, मग समजा आपल्याला ते जे 4 सन्स आहेत, मग त्या 4 सन्स साठी आपल्याला 4 ते तर मेल गॅमेट्स आहेत. मग त्याच्यामध्ये 4 आपल्याला काय लागतील फर्टिलायझेशनसाठी, 4 फिमेल गॅमेट्स लागतील. बघूया पटकन तुम्ही ग्रॅप्स करतात की नाही. ठीक आहे. मग मला एक सांगा, की 4 सनसाठी एकच मदर होती तिकडे, आणि किती मिओसिस झाला तिथे, एकच मिओसिसने 4 सन आले. पण फर्टिलायझेशन साठी आपल्याला 4 काय लागणार आहे, फिमेल गॅमेट्स लागतील. मग किती मिओसिस लागतील, फक्त 4 आहे, तर 3 असतील. करा विचार कसं, 4 बोला, 4 कसं काय, फिमेल गॅमेट साठी किती लागतील, 4 मुलं. हाँ तो फीमेल गैमेट्स कितने लगेंगे, 4 4 पाहिजे. 4 मुलं इथे झाले ना. हाँ. परत एकदा बघतो तुम्हाला येतं की नाही. ती कंडिशन लक्षात आली. एक मदर सेल होती आणि मायक्रोस्पोर मदर सेल, तिच्यामध्ये एक मिओसिसने 4 सन तिचे आले, म्हणजे त्या केसमध्ये एकच मिओसिस कन्सिडर झाले. आता आपल्याला काय पाहिजे, त्या 4 सन्स साठी 4 डॉटर सेल्स लागतील ना. 4 डॉटर सेल्स म्हणजे 4 फिमेल गॅमेट्स लागतील. 4 सन्स साठी 4 जे तर फिमेल, सन मध्ये मेल गॅमेट आहे. मग 4 मेल गॅमेट साठी 4 काय पाहिजे, फिमेल गॅमेट्स. फिमेल गॅमेट म्हणजे 4 जे तर मेगा स्पोर लागतील. मग माझा क्वेश्चन आहे की ह्या 4 मेगा स्पोर साठी किती मिओसिस लागणार आहे, 4. सांगा कसं, नाही लक्षात आलं. हा, एकच राहते. अगदी बरोबर. कारण एक मदर सेल मध्ये, मेगास्पोर मदर सेल मध्ये एक मिओसिसने 4 डॉटर आल्या, पण 3 मेल्या ना बेटा, उरली किती, एकच. मग एका मदरची एक मिओसिसने एकच आली, अशा आपल्याला किती पाहिजे, 4 पाहिजे. मग किती मदर्स लागतील आपल्याला, मेगास्पोर 4 लागतील. 4 मेगास्पोर मदर सेलच्या 4 मिओसिसने 4 हे येते. व्हेरी गुड, आलं लक्षात. असे क्वेश्चन्स येतात. लक्षात आलं ना, नाही लक्षात आलं, विचार सांगू बरं. हे बघ, लिसन एकदम इझी आहे. कुठे घेऊ,
म्हणजे हे परत होईल आपला, पण तरी सांगताय. ते काय बोलतात बेटा, एक आहे ना मायक्रोस्पोर मदर सेल, एक कोण आहे बेटा, मायक्रोस्पोर मदर सेल, ही डिप्लॉइड असते. तिच्यामध्ये काय झाली, मिओसिस, एकच झाली मिओसिस, ठीक आहे. आणि तिच्याने तिला किती, 1 2 3 4 हे काय फॉर्म झाले बेटा, याला सन्स, म्हणजे यांना आपण काय बोलतो, हॅप्लॉइड 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 हॅप्लॉइड. ऑल दीज आर व्हॉट बेटा, मायक्रोस्पोर्स. हे सगळे मायक्रोस्पोर्स आहेत. मायक्रोस्पोर्स म्हणजे यांच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे बेटा, मेल गॅमेट्स. मग मी काय म्हणते की हे जे आहेत ना, ही मदर आहे, मदरचे हे 4 मेल गॅमेट्स वाले, म्हणजे यांना मी सन बोलले, 4 मुलं झाले. ओके, तसं एकाच मिओसिस आणि चारीच्या चारी जिवंत राहत आहे असं मी बोलले. बट फिमेलचा जरा प्रॉब्लेम होत आहे. आता आपण काय घेतली, एक काय घेतली बेटा, मेगा स्पोरची मदर सेल घेतली. ही पण कशी बेटा, डिप्लॉय. तिच्यामध्ये काय झालंय, तिच्यामध्ये पण मिओसिस झाली. तिच्यामध्ये किती डॉटर सेल्स झाल्या, 4 झाल्या. डॉटर सेल्स नेहमी, मिओसिसच्या डॉटर सेल्स नेहमी हॅप्लॉइड असतात. पण प्रॉब्लेम काय झाला, यांच्यामधल्या या तिघींची काय झाली बेटा, बिफोर फर्टिलायझेशन त्यांची काय झाली बेटा, डेथ झाली. म्हणजे त्याला आपण बोलतोय डिसइंटिग्रेट झाले. डिसइंटिग्रेट म्हणजे गेल्या. मग किती उरली, एकच उरते, ही फंक्शनल आहे. हिला काय बोलायचं, फंक्शनल मेगास्पोर. ठीक आहे. मग आता आपल्याला काय की ह्या केसमध्ये एका मेगास्पोर कडून एकच मुलगी येते. ठीक आहे. पण आता आपल्याला जर फर्टिलायझेशन करायचं असेल, तर फर्टिलायझेशनसाठी जर 4 जर मायक्रोस्पोर्स असतील, तर तुम्हाला किती मेगास्पोर्स पाहिजे, 4 पाहिजे. कारण 4 मध्ये जर मेल गॅमेट्स आहेत, हे मायक्रोस्पोर्स पॉलन ग्रेन्स आहे, तर तसेच तुम्हाला 4 चे काय लागतील, मेगास्पोर्स लागतील. मग आपल्याला क्वेश्चन हा होता की मग 4 मेगास्पोर साठी किती मिओसिस लागतील, तर 4. का बेटा, कारण एका मदर्स कडून, मेगास्पोर मदर कडून एकच डॉटर येते. तर अशा आपल्याला टोटल किती मदर्स घ्यावे लागतील, 4 मेगास्पोर मदर सेल्स घ्यायच्या बेटा, है ना, मेगास्पोर मदर सेल्स घ्यायच्या. आणि ह्या 4 मेगास्पोर मदर एकीकडून जर आपल्याला एक डॉटर मिळत आहे, तर अशा आपल्याला 4 डॉटर साठी किती मदर्स लागतील, 4. कारण एक मदर एकच डॉटर देते, आपल्याला 4 डॉटर पाहिजे, मग किती मदर लागतील, 4 लागतील. आणि ते एक मदर कडून एकाच मिओसिसने एक डॉटर होत आहे. मग 4 मदर कडून 4 मिओसिसने 4 डॉटर येते. मग माझा क्वेश्चन काय होता बेटा, की किती जे आहे, तर अच्छा, फॉर, आता यालाच मी कंटिन्यू करते, फॉर फॉर्मेशन ऑफ 4 zygotes or seeds, zygotes or seeds, how many meiotic divisions are required? नीट सांगा परत. हा, परत विचार करा. मी बघा काय केली आहे, मी बोलले फॉर फॉर्मेशन ऑफ 4 सीड्स और 4 zygotes, टोटल हाउ मेनी meiotic divisions are required? बघा ना परत, 4 का 5, कोण सांगेल, 4 की 5? हा, व्हेरी गुड. हा, कारण आपण झायगोट बनवतोय. झायगोटला काय लागतं, झायगोट म्हणजे सीडला काय लागतं, एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट पाहिजे ना, बरोबर. हा, तर 5 येतात, हे लक्षात आले. झायगोट आहे, झायगोट म्हणजे काय, एका झायगोटसाठी एक मेल गॅमेट एक फिमेल गॅमेट. एका मेल गॅमेटसाठी इथे आपण काय, एका मिओसिसने ऑलरेडी आपल्याकडे घेत आहे. थोडंफार बघा, जेवढं जमत आहे, त्याच्यानंतर शेवटी परत करायचं आपल्याला. अगदी बरोबर. हा, मला म्हणतेस ना बाळा, लेसन. आता हे जे पॉलन ग्रेन्स आहे, मायक्रोस्पोर्स, ते मी काय बोलली होती की सुरुवातीला ती लोक कशी आहे, ग्रुपमध्ये आहेत, राईट. पण आता होतं कसं, हे एवढं रब करू, हा परत आपण घेऊ क्वेश्चन. हा, पण आहे ना बाळा, क्वेश्चन अगदी बरोबर आहे, म्हणून मी ती स्टोरी आत्ताच सांगितली. ज्या वेळेस आहे ना बेटा नवीन नवीन फॉर्म होतात, ऍट दॅट टाइम दीज 4 पॉलन ग्रेन्स दे आर अटॅच्ड विथ इच अदर, बट ऍट द टाइम ऑफ डेहिसेन्स दे सेपरेट फ्रॉम इच अदर. म्हणून इथे आपल्याला हे सेपरेट सेपरेट दिसत आहे. हे बघ, हे सेपरेट आहे, हे सेपरेट आहे. सुरुवातीला जेव्हा नवीन ते मायक्रोस्पोर्स फॉर्म होतात ना, तर ते चिटकलेले असतात. टेट्रॅड, त्याला काय बोलायचं, टेट्रॅड. हा हा, विथ इच अदर. बट आफ्टर दॅट, आफ्टर मॅच्युरेशन और ऍट द टाइम ऑफ डेहिसेन्स, पॉलन ग्रेन जेव्हा रिलीज होतात, तेव्हा ते जे 4 भाऊ अटॅच होते ते सेपरेट सेपरेट होतात. आता इझिली जे आहे फर्टिलायझेशन ते करू शकतात. एवढं लक्षात आले स्टोरी बेटा. ओके. सो आता अजून काय राहिलेलं आहे, हे मी अख्खं हे कव्हर केलंय ते पूर्ण कोरियर. आता आहे ना बेटा, एकच पॉईंट माझ्याकडून राहिलेला आहे, अँड दिस इज व्हॉट द स्ट्रक्चर ऑफ पॉलन ग्रेन, है ना, व्हॉट इट इज स्ट्रक्चर ऑफ पॉलन ग्रेन. फॉर्म झालेत ना, तर त्या पॉलन ग्रेनचा स्ट्रक्चर कसं असतं ते सांगतात. हा पॉलन ग्रेन, दिस इज व्हॉट द पॉलन ग्रेन और मायक्रोस्कोप. दिस इज अ सेल, प्लांट सेल. काय बेटा, हा सेल आहे, प्लांट सेल आहे, बरोबर. आता इथे ते काय बोलतात बेटा, प्लांट सेल आहे, इट मीन्स दे आर हॅव्हिंग सेल वॉल और नॉट.
येस स्नेहा श्रेया, प्लांट सेल मध्ये सेल वॉल असतो की नसतो? असतो, बरोबर. आणि सेल मेम्ब्रेन असते, ठीक आहे. दे आर सेइंग व्हॉट, की हा जो पॉलन ग्रेन आहे बेटा, तर या पॉलन ग्रेन मध्ये ना जो सेल वॉल असतो, सेल वॉल, the cell wall, it is double layered. One is inner layer and another it is outer layer. Inner layer is known as intine and outer layer is known as exine. है ना? आता होतं कसं की सपोज आता ही जी लेयर दिसते तुम्हाला, ठीक आहे, ही लेयर आहे ना बेटा, दिस इज व्हॉट इंटाइन, सेल वॉलची लेयर आहे इंटाइन, दिसली मला, ओके. आणि ही वरची जी लेयर आहे, सो दॅट इज व्हॉट एक्झाईन. सी दिस वन इट इज व्हॉट एक्झाईन, ठीक आहे. हे झालं काय बेटा, दॅट इज सेल वॉलच्या 2 लेयर्स. आफ्टर दॅट ऍज इट इज दी प्लांट सेल, सो ऑफकोर्स सेल वॉलच्या आतमध्ये इथे काय असेल बेटा, सेल मेम्ब्रेन विच इज नॉट ड्रॉन हिअर, पण सेल मेम्ब्रेन असतो जनरल. मग प्लांट सेलचं जसं स्ट्रक्चर असेल सेम इट विल बी हिअर. देअर विल बी वॅक्युल, है ना, इथे काय असं वॅक्युल, न्यूक्लियस, लाईक दॅट. सिंपल गोष्ट सांगते पण प्लीज नीट लक्ष द्या, है ना. काय होतं, जो पॉलन ग्रेन घेतोय तर पॉलन ग्रेन मध्ये ना बेटा एक सेल वॉल असते, है ना, आणि सेल वॉलच्या आतमध्ये काय असेल बेटा, सेल मेम्ब्रेन. रेड कलर म्हणजे काय, सेल घेतली आहे, मेम्ब्रेन घेतलंय, जनरल प्लांट सेलची गोष्ट. आणि इथे काय घेतलंय बेटा, दुसरा त्यांनी सेल वॉल आहे, पण सेल वॉलला पण त्यांनी काय केलं ना, डबल लेयर्ड बोललेले. कशी बोलले बेटा ते, इट इज डबल लेयर्ड. आता नीट बघा मी कसं ड्रॉ करते. या लेयर्स मध्ये दिस इनर लेयर इट इज नोन ऍज intine, it is what, inner layer, whereas this one it is exine, it is what, outer layer. ठीक आहे, ही इनर लेयर आहे, ही आउटर लेयर आहे. बेटा इनर लेयर कंटिन्यू आहे, पण आउटर लेयरचा काय प्रॉब्लेम आहे, ती ब्रेकडाऊन झाली आहे. हा बघा, हा गॅप पडलाय, हा गॅप पडलाय, हा गॅप पडलाय. एवढं लक्षात आलंय. मॅक्झिमम क्वेश्चन्स एक्झाइन वरती येतात, मॅक्झिमम क्वेश्चन्स, ठीक आहे. सो इनर झाली आणि आउटर झाली. आउटरला काय बोलले तुम्ही, एक्झाइन बोलले, ओके. आणि आतमध्ये कोण आहे, सेल मेम्ब्रेन. मग आणि इथे कोण असेल बेटा, दिस इज व्हॉट, दी न्यूक्लियस. काय असेल बेटा, न्यूक्लियस, बरोबर. न्यूक्लियस हॅप्लॉइड आहे की डिप्लॉइड आहे पॉलन ग्रेनचा, हॅप्लॉइड आहे, है ना, हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम. आणि बाहेर इथे काय असेल बेटा, दॅट इज सायटोप्लाझम. व्हॉट इज दिस, दिस इज सायटोप्लाझम. एवढं लक्षात आलेलं आहे. व्हॅक्युल पण आहे, बरेच काय काय प्रेझेंट आहे, व्हॅक्युल आहे, सगळे जेवढे प्लांट सेल मध्ये पाहिजे, मायटोकॉन्ड्रिया, सगळं सगळं प्रेझेंट आहे. हा, पण हा जो आहे तर आता फॉर्म, हा आता हा नवीन फॉर्म झालेला सेलला, ठीक आहे. सगळे जेवढं पाहिजे ना ते सगळं. व्हॅक्युल मोठा कुठे असतो, वेन द सेल इट इज मॅच्युअर. वेन इट इज न्यूली फॉर्म सेल, तर ऍट दॅट टाइम व्हॅक्युल इज व्हेरी, या तर तो ऍबसेंट असेल या तर व्हेरी स्मॉल. सो आता या सेलमध्ये आपण काय घेतोय, दिस इज आय एम टेकिंग दिस एज व्हॉट, न्यूक्लियस, आणि हे बाकीचं सायटोप्लाझम आहे, ठीक आहे. नाव दे आर सेइंग व्हॉट, आता इम्पॉर्टंट काय, की जे इंटाइन आहे, इंटाइन मध्ये 2 गोष्टी येतात. वन इज सेल्युलोज अँड व्हॉट, पेक्टिन. हे फार इम्पॉर्टंट आहे. किंगडम प्लांट आठवलं बाळांनो, ठीक आहे. सो तिथे पण डिफरंट डिफरंट कंपोजिशन होते सेल वॉलच्या. इथे इंटाइन मध्ये कोण आहे, सेल्युलोज, आणि कोण आहे, पेक्टिन, ठीक आहे. बट व्हॉट अबाउट एक्झाइन. एक्झाइन जो आहे हा फार इम्पॉर्टंट आहे, युनिक आहे. याच्यामध्ये स्पोरोपॉलेनिन असतो. काय असतो बेटा तिथे, स्पोरोपॉलेनिन असणार. आणि क्वेश्चन स्पोरोपॉलेनिन वरती येतात, ठीक आहे. सो ऑन एक्झाइन व्हॉट इज प्रेझेंट, स्पोरोपॉलेनिन इज प्रेझेंट. नाव अनदर थिंग, डू यू थिंक बेटा इथे जे आहेत ना, जो गॅप पडतोय, है ना, हा वाला जो गॅप आहे, तर ह्या गॅप मध्ये स्पोरोपॉलेनिन असेल की नसेल, हा वाला गॅप जो आहे, इथे गॅप पडला ना, इथे एक्झाइन नाहीये, मग स्पोरोपॉलेनिन असेल की नसेल, है क्या, नहीं नहीं बस उतना ही वो मुझे बता, वो होगा क्या. एक्झाइन जो आहे ना बेटा, परत सांग, एक्झाइन जो आहे ना, दिस इज एक्झाइन. या एक्झाइन मध्ये काय प्रेझेंट आहे बेटा, स्पोरोपॉलेनिन. इट इज दॅट सबस्टॅन्स, नसेल, ठीक आहे. Sporopollenin, it is that substance which actually, you know, which can not be degraded by any kind of enzyme, acid, alkali. कोणीच डिग्रेड करू शकत नाही असा सबस्टॅन्स त्या एक्झाइन वरती असतो. परत एकदा सांगते, पॉलन ग्रेन्सची जी एक्झाइन आहे बेटा, तर त्या एक्झाइन मध्ये कोण डिपॉझिट आहे, स्पोरोपॉलेनिन. स्पोरोपॉलेनिन एक सबस्टॅन्स आहे जो काय करतो बेटा, जो त्या पॉलन ग्रेनला प्रोटेक्ट करतो. काही काही पॉलन ग्रेन्स थाउजंड्स ऑफ इयर्स पर्यंत ऍज फॉसिल्स म्हणून प्रिझर्व्ह झालेले आहेत. लक्षात येत आहे, कुणामुळे, या स्पोरोपॉलेनिनमुळे.
स्पोरोपॉलेनिन इतका टफ सबस्टन्स आहे की ज्याच्यावरती कोणी किती पण तुम्ही ऍसिड टाका, अल्कली टाका, कोणती एन्झाईम टाका, कोणीच काहीच करू शकत नाही त्याचं. कुणाचा? स्पोरोपॉलेनिनचा. आलं बेटा लक्षात? सो वेअर इट इज डिपॉझिटेड इन एक्झाईम. मी आता मगाशी बोलली ना की काही काही आपण जेव्हा रीड करू तेव्हा लक्षात येईल की काही प्लांट्स आहेत ना बेटा, तर त्यांचे पॉलन ग्रेन्स थाउजंड्स ऑफ इयर्सने, तुम्हाला माहिती यु नो दॅट प्रोसेस एस्कॅव्हेशन. व्हॉट इज एस्कॅव्हेशन? खोदकाम करतात है ना. तर त्यावेळेस ते एस्कॅव्हेट करून ते पॉलन ग्रेन्स भेटले बेटा, आणि ते फर्टाईल पॉलन ग्रेन्स आहे. फर्टाईल म्हणजे त्यांना जर लावलं सॉइलमध्ये, सॉइलमध्ये कशाला, त्यांचं फर्टिलायझेशन होईल असं पॉलन ग्रेन्स. एवढं सॉइल में नहीं डालेंगे ना, इसलिए तो मैं वापस आ गई सॉइल से बाहर. ते पॉलन ग्रेन आहे. पॉलन ग्रेन म्हणजे मेल गॅमेट्स आहे. जोपर्यंत त्यांना फिमेल गॅमेट्स कडे टाकणार नाही, सीड येणार नाही ना, म्हणून मी त्याला तिकडे टाकला, विचार केला आणि वापस बाहेर काढलंय. हाँ, फर्टाइल मीन्स कैपेबल ऑफ रिप्रोडक्शन. उसको हम लोग फीमेल गैमेट यहाँ पे लेके कर सकते हैं. ठीक है बेटा. सो इथे आपल्याला काय म्हणायचं आहे? सो हियर वी हॅव टू स्टडी की येस, स्पोरोपॉलेनिन इट इज नॉन डिग्रेडेबल. इट इज व्हॉट? नॉन डिग्रेडेबल सबस्टन्स. नाव हियर हे जे आहेत बेटा पोर्स. सो माय क्वेश्चन इट इज की हे जे पोर्स आहे यांना काय बोलले बेटा? जर्म पोर्स. काय बोललेले त्याला? जर्म पोर्स. इन दीज जर्म पोर्स स्पोरोपॉलेनिन इज प्रेझेंट और ऍबसेंट. आहे का? ऍबसेंट. का? कारण एक्झाईनच नाहीये. इथे कुठला पार्ट दिसतोय? फक्त इंटाईनचा पार्ट दिसतोय ना. एक्झाईन तर अशी चालली आहे बेटा, इथे मध्ये गॅप पडलाय, म्हणजे इथे काय असणार आहे? स्पोरोपॉलेनिन इज ऍबसेंट. हे लक्षात आलंय? हा वाला जो गॅप पडला इथे काय असणार आहे? स्पोरोपॉलेनिन ऍबसेंट आहे. का? कारण एक्झाईनच नाहीये तिथे, आणि त्याला काय बोलले बेटा? इट इज नोन ऍज जर्म पोर. ओके. अगर फिर स्पोरोपॉलेनिन ऐसे ब्रेक डाउन नहीं रहा तो वो प्रिजर्व होता है. हाँ, अगर ब्रेक डाउन रहा वो तो हाँ, वो उसको तो कोई भी डायजेस्ट कर देगा फिर. फॉसिल म्हणून ते प्रिझर्व होणारच नाही. चल.